Good morning, students. We, in our last lecture, completed the poem The Ballad of Father Gilligan. In this lecture, we are going to see the short question related to this poem. See, question first. Why was Father Gilligan weary throughout? In this poem, फादर गिलिजन इज द कॅरेक्टर. या कवितेमध्ये फादर गिलिजन नावाचं जे काही पात्र आहे ते या कवितेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी खूप थकलेलं दिसतंय किंवा दर्शविलेलं आहे. तर ते तसं का आहे याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. द आन्सर: द ओल्ड फादर गिलिजन वॉज ओव्हरबर्डन्ड बाय हिज रिलिजियस ड्युटीज अँड वॉज एक्स्ट्रीमली वेरी अँड एक्झॉस्टेड. या कवितेतील फादर गिलिजन नावाचं जे पात्र आहे ते कॅरेक्टर ते प्रिस्ट आहे, एक पुजारी आहे आणि त्याला कामाचा भार जास्त असल्यामुळं जे काही धार्मिक कामं आहेत ते कामाचा भार जास्त असल्यामुळं ते थकलेलं आपल्याला या कवितेमध्ये दिसतं. हिज पोअर फोक्स वेअर डाईंग इन लार्ज नंबर्स, सो ही हॅड टू नॉट ओनली गिव्ह द लास्ट कम्युनियन टू देम बट ऑल्सो कंडक्ट फ्युनरल सर्व्हिसेस फॉर देम. आणि जे काही लोक आहेत ते लोक खूप मोठ्या प्रमाणात या कवितेमध्ये मरताना आपल्याला पाहावयास मिळतात आणि मरण्याच्या अगोदरची जी सेवा ही देण्याचं काम, त्याचबरोबर जे काही अंतिम संस्कार करण्याचं कामसुद्धा या प्रिस्टला, या फादर गिलिजनला करावं लागतं. आणि म्हणून या कवितेमध्ये हे फादर गिलिजन नावाचं पात्र या ठिकाणी आपल्याला काय होतं, एक वेरी म्हणजे थकलेलं त्या ठिकाणी दर्शविलेलं आहे. क्वेश्चन 2. एक्सप्लेन द मिनिंग ऑफ अंडर ग्रीन सॉर्ड्स. या कवितेमध्ये अंडर ग्रीन सॉर्ड्स नावाची एक फ्रेज वापरलेली आहे. त्याचा अर्थ या कवितेमध्ये कवीनं काय सांगितलेला आहे याचा आपला अर्थ या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. ग्रीन सॉर्ड मीन्स अ पीस ऑफ अर्थ विथ ग्रास अँड रूट्स ग्रोईंग इन इट. या ठिकाणी त्याचा जर लिटरल मिनिंग बघितला, अंडर ग्रीन वूड सॉर्ड्स याचा लिटरल जर अर्थ बघितला तर ते म्हणजे पीस ऑफ अर्थ विथ ग्रास अँड रूट्स. जमिनीचा एक तुकडा किंवा जमिनीचा एक छोटासा भूभाग ज्याच्यामध्ये गवत उगवलेलं असतं किंवा गवताच्या त्या मुळा त्या ठिकाणी आपल्याला उगवलेल्या दिसतात. हिअर अंडर ग्रीन सॉर्ड्स रेफर्स टू द ग्रेव्स ऑफ द पार्सनर्स हु हॅड डायड ड्यू टू द कॅलॅमिशियस एपिडेमिक्स. परंतु या कवितेमध्ये या अंडर ग्रीन सॉर्ड्सचा अर्थ हा वेगळा आहे. हा अर्थ आहे या कवितेमध्ये जे काही पार्सनर्स आहेत किंवा जे लोक या ठिकाणी मृत्यू पावतात त्या मृत्यू पावलेल्या लोकांच्या ठिकाणी जे काही गवत उगवतं त्यांच्या टोंबवरती, तर ते त्याला उद्देशून अंडर ग्रीन सॉर्ड्स असं या ठिकाणी ही फ्रेज या कवितेमध्ये वापरलेली आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द वर्क फ्लोक. आता फ्लोक नावाचा एक शब्द या कवितेमध्ये वर्ड या ठिकाणी वापरलेला आहे. याचा अर्थ काय अपेक्षित आहे किंवा कुठल्या अर्थानं कवी W.B. येट्सनं या कवितेमध्ये फ्लोक हा शब्द वापरलेला आहे. तर ह्या फ्लोक या शब्दाचा अर्थ इन रेफरन्स टू दिस पोएम वी हॅव टू एक्सप्लेन हिअर. फ्लोक हिअर रेफर्स टू अ चर्च congregation guided by a priest who is Father Gilligan. Here priest is considered to be a shepherd who looks after his sheep, means his parishioners in every way. So here the priest is to look after his flock of people. आता फ्लोक या शब्दाचा अर्थ थवा, घोळका, समूह हा त्याचा डिक्शनरीतला अर्थ होतो. परंतु या कवितेमध्ये जे काही प्रिस्टला जे काही लोक असाइन केलेले जी सेवा करण्याची किंवा ज्यांना ती सेवा देण्याचं जे काम करतो प्रिस्ट हा चर्चमधला फादर गिलिजन, त्या लोकांना संबोधून हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आणि हा प्रिस्ट जो आहे, हा जो फादर गिलिजन आहे त्याला एका शेपर्ड म्हणजे जो काही मेंढपाळ असतो आणि इतर जे लोक आहेत ते फ्लोक म्हणजे जे काही मेंढ्या राखण्याचं काम जो मेंढपाळ करतो त्या पद्धतीनं या कवितेमध्ये फादर गिलिजन हा एक मेंढपाळ आहे आणि त्याचे जे काही लोक आहेत किंवा जे पार्सनर्स आहेत ते म्हणजे त्याच्या मेंढ्या आहेत किंवा त्यांना राखण्याचं काम हा फादर गिलिजन
किंवा त्यांची काळजी करण्याचं काम हा फादर रिलीजन या कवितेमध्ये करताना आपल्याला दिसतो. नेक्स्ट क्वेश्चन, वाय वेअर हिज फोक्स आयदर इन बेड ऑर लाईंग अंडर ग्रीन सॉड्स. या कवितेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की लोक खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांचा मृत्यू होताना आपल्याला दिसतो. तर असं का या ठिकाणी दाखवलेलं आहे, याचा अर्थ आपल्याला लावायचा आहे. इन फादर गिलिजन्स पॅरिस द पार्शनर्स वेअर आयदर ॲफ्लिक्टेड विथ द फॅटल epidemic or they have already become the victims of the deadly disease. या कवितेमध्ये जे काही पार्शनर्स आहेत किंवा जे लोक या कवितेमध्ये दाखवलेले आहेत ते या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संसर्गजन्य रोगानं त्या ठिकाणी काय झालेत, प्रभावित झालेले आहेत किंवा ते त्या ठिकाणी या रोगांमुळं काय झालेत, मृत्यू पावलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या कवितेमध्ये बहुतांश लोक एकतर बेडवरती काय आहेत, आजारी पडलेले आहेत किंवा त्यांचा मृत्यू होऊन त्यांना त्या ठिकाणी बरी करण्यात आलेलं आहे किंवा त्यांना त्या ठिकाणी पुरण्यात आलेलं आहे, असं चित्र या कवितेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिड फादर गिलिजन रिअलाइज व्हेन ही अवोक फ्रॉम स्लीप, व्हॉट डिड ही डू देन. दुसरा प्रश्न असा होतो की ज्यावेळेस फादर गिलिजन झोपेतून उठतो त्यावेळेस त्याला कशाची जाणीव होते आणि त्यानंतर तो काय करतो. दिस इज द क्वेश्चन. फादर गिलिजन रिअलाइज्ड दॅट ही हॅड स्लेप्ट थ्रू आउट द इव्हिनिंग. फादर गिलिजनला कळतं, या प्रिस्टला कळतं की आपण त्या ठिकाणी संध्याकाळी झोपलेलो आहोत, पूर्ण संध्याकाळ पूर्ण रात्र त्या ठिकाणी झोपलेलो आहोत. ॲज सून ॲज ही वोक अप ही स्टूड अपराईट अँड रोज्ड हिज हॉर्स आउट ऑफ इट्स स्लीप ही देन रोड अवे टू द सिक मॅन्स हाऊस. आणि जशी त्याला सकाळी जाग येते तो त्या ठिकाणी झोपेतून उभा राहतो आणि त्याच्या त्या घोड्याला त्या ठिकाणी झोपेतून उठवतो आणि त्या घोड्यावर स्वार होऊन जो कोणी तो आजारी माणूस आहे त्याच्या दिशेनं, त्याच्या घराच्या दिशेनं तो काय करतो, निघतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय डज द स्पीकर व्हॉट डज द स्पीकर मीन बाय माय बॉडी स्पेक नॉट आय. आन्सर, द स्पीकर meant that he had not grumbled from his hurt. His body was extremely tired, so he grumbled. या कवितेमध्ये जो काही स्पीकर आहे किंवा फादर गिलिजन आहे तो काय म्हणतोय, माय बॉडी स्पेक नॉट आय, म्हणजे माझं शरीर बोलतं, मी बोलत नाही. ह्याचा अर्थ कवितेत काय अपेक्षित आहे किंवा कुठल्या अर्थाने हे वाक्य या ठिकाणी प्रिस्ट फादर गिलिजन बोलतोय. तर त्याचं उत्तर आहे की तो जो प्रिस्ट आहे तो त्याच्या रिलिजियस ड्युटीपासून दूर जात नाही किंवा रिलिजियस ड्युटीला तो मनापासून त्यानं स्वीकारलेलं काम आहे, परंतु तो खूप थकलेला आहे. तो त्या ठिकाणी त्याचा फिजिकली तो थकवा आल्यामुळं तो त्याची ड्युटी करण्यासाठी थोडा थकला आहे. त्या कारणामुळे तो त्या ठिकाणी त्याची रिलिजियस ड्युटी करू शकत नाही, परंतु तो मनानं त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये सतत कार्यरत आहे, असं या वाक्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला लावता येतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिड द पुअर मॅन सेंड फॉर फादर गिलिजन. द पुअर मॅन हॅड सेंड फॉर द प्रिस्ट सो दॅट ही कुड रिसीव द लास्ट सॅक्रेमेंट बिफोर डाईंग सो दॅट हिज सोल वुड बी ग्रेस्ड अँड ही कुड गो टू हेवन. या कवितेमध्ये जो कोणी तो माणूस आहे, तो बिचारा एक व्यक्ती आहे जो काही आता मरणारा असतो, त्याला त्या ठिकाणी फादर गिलिजनला का पाठवलं जातं असा या ठिकाणी प्रश्न. फादर गिलिजन त्याच्याकडे का जातो असा प्रश्न या ठिकाणी होतो. तर त्याचा अर्थ असा आहे की जे काही मरण्याच्या अगोदरची जी काही विधी आहे आणि किंवा मेल्याच्या नंतरची जी काही अंतिम संस्काराची विधी आहे ते करण्याकरता प्रिस्टची आवश्यकता असते. त्या कारणानं फादर गिलिजनला त्या ठिकाणी पाठवण्यात येतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय डू यू थिंक ही वॉज नॉडिंग ऑन द चेअर इन द इव्हिनिंग आवर. संध्याकाळच्या वेळेमध्ये हा जो काही फादर गिलिजन आहे तो खुर्चीवर बसून त्या ठिकाणी मान हलवत आहे. तर मान हलवत कशाचा विचार करत आहे असा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी तयार होतो. आन्सर, फादर गिलिजन वॉज नॉडिंग ऑन द चेअर बिकॉज बाय इव्हनिंग ही वॉज टायर्ड अँड वॉज डोजिंग ऑफ टू स्लीप. या ठिकाणी खुर्चीवर बसल्या बसल्या हा फादर गिलिजन त्या ठिकाणी मान हलवत त्या ठिकाणी काय करतोय, बसलेला आहे. तर त्याचं कारण असं आहे की ती संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी तो त्या ठिकाणी खूप
काय थकलेला असल्या कारणानं त्याला झोप येत आहे आणि म्हणून तो खुर्चीवर बसून त्याची मान हलवत त्या ठिकाणी झोपण्यासाठी तो आता तयार झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट मेड फादर गिलिजन नेल डाऊन? फादर गिलिजनला या ठिकाणी नतमस्तक का होतो? नेल डाऊन म्हणजे नतमस्तक होणे किंवा पाया पडणे किंवा नम्र होणे असा अर्थ आहे. तर या कवितेमध्ये फादर गिलिजन नतमस्तक व्हायला त्याला कुठली गोष्ट भाग पाडते असा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, वेन फादर गिलिजन वॉज अरेस्टिंग अ सिक मॅन ॲट हिज डेथ बेड कॉल्ड फॉर हिम. ज्यावेळेस हा फादर गिलिजन आराम करत असतो त्यावेळेस एक आजारी माणूस त्याला काय करतो, त्याच्या जे काही बेड असते, बेड किंवा अंथरूण असतं आणि त्या अंथरुणावर तो माणूस त्या ठिकाणी मृत झालेला असतो. तो मृत झालेला माणूस त्याला त्या ठिकाणी बोलवतो. ही स्टार्टेड ग्रम्बलिंग दॅट ही हॅड नो टाईम टू रेस्ट, नायदर जॉय नॉर पीस ॲज पीपल वेअर डाईंग इन द विलेज एव्हरी नाव अँड देन. आणि त्या ठिकाणी त्याला खूप वेदना होतात, त्याचा त्रास होतो, कारण त्याला कुठल्याच प्रकारची रेस्ट किंवा आराम भेटत नाही आणि आनंदही भेटत नाही किंवा मनशांतीही त्या ठिकाणी त्याला लाभत नाही. याचं कारण त्या खेड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक आजारी असतात, लोक त्या ठिकाणी मृत्यू पावत असतात आणि त्या लोकांचे जे काही रिच्युअल्स असतात किंवा राईट्स असतात ते परफॉर्म करण्याचं काम या ठिकाणी साहजिकच या प्रिस्टवर फादर गिलिजनवर असतं. त्यामुळे तो त्या ठिकाणी काय करतो, सतत थकलेला असतो आणि त्याला त्या ड्युटी करता करता आराम किंवा पीस ऑफ माइंड त्या ठिकाणी लाभत नाही. बट ही क्विकली रिअलाइज्ड हिज मिस्टेक्स अँड नेल डाऊन बिफोर गॉड टू आस्क फॉर फॉरगिव्हनेस. असं असलं तरी त्याला त्याची जी काही चूक झालेली आहे त्या चुकीचं काय होतं, जाणीव होते आणि तो नतमस्तक होतो. त्या ठिकाणी देवाला पुढं काय होतो, नतमस्तक होऊन देवाला त्या ठिकाणी माफी मागतो किंवा क्षमा याचना त्या ठिकाणी करतो. नेक्स्ट क्वेश्चन, why does the old priest kneel down and pray at the above words? Next question, what did Father Gilligan lament? C, overburdened by his religious duties, the old Father Gilligan was extremely weary and exhausted. आता या कवितेमध्ये शोक व्यक्त करतोय कोण? प्रश्न काय विचारलाय, व्हॉट डिड फादर गिलिजन लॅमेंट? या कवितेमध्ये फादर गिलिजन हा जो काही प्रिस्ट या ठिकाणी आपल्याला दर्शविला आहे या कवितेमध्ये, तो कशाचा शोक व्यक्त करताना दिसतो आहे? तर याचं उत्तर आहे, ओव्हरबर्डन्ड बाय हिज रिलिजियस ड्युटीज द ओल्ड फादर गिलिजन वॉज एक्स्ट्रीमली वेरी अँड एक्झॉस्टेड. आता जो काही रिलिजियस ड्युटीज आहेत, जे काही धार्मिक विधी, धार्मिक कर्तव्ये या प्रिस्टला करायचे असतात, परफॉर्म करायचे असतात, त्याचा काय झालं आहे, अतिरिक्त बोज किंवा अतिरिक्त काम त्या ठिकाणी झालेलं असल्यानं हा फादर गिलिजन खूप मोठ्या प्रमाणावर थकवा आलेला आहे त्याला आणि त्या थकवा आल्यामुळं तो काय करतोय त्या ठिकाणी बघा, ही लॅमेंटेड दॅट हिज लाईफ वॉज जॉयलेस अँड ट्रबल्ड अँड ही हॅड नो रेस्ट ॲट ऑल. आणि त्याला शोक होतो, त्याला दुःख होतं की खरोखरच जे काही धार्मिक विधी करत असताना, लोकांच्या सेवा करत असताना त्या ठिकाणी त्याला त्याच्या आयुष्यातली जो काही आनंद आहे तो त्या ठिकाणी नाहीसा झालेला आहे, त्याला त्या ठिकाणी आराम भेटत नाही. या गोष्टीचं दुःख किंवा या गोष्टीचा शोक या कवितेमध्ये फादर गिलिजन या ठिकाणी करताना आपल्याला दिसतोय. नेक्स्ट क्वेश्चन, वाय वॉज द प्रिस्ट ओव्हरकम विथ ग्रीफ वेन द विडो टोल्ड हिम ऑफ द मॅन्स डेथ? आता या कवितेमधली जी काही विडो आहे, ज्या व्यक्तीची या ठिकाणी आपल्याला या कवितेमध्ये वर्णित केल्याप्रमाणे जी काही विडो आहे, ज्याचा पती या ठिकाणी मेलेला असतो, त्यावेळेस हा प्रिस्ट त्यांच्या घरी जायला उशीर होतो. त्यावेळेस त्याचं जे दुःख होतं, तो दुःखावर कशी मात करतो हा प्रिस्ट, असा प्रश्न या ठिकाणी कवितेमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो किंवा तयार होतो या कवितेतून साहजिकच. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, द प्रिस्ट वॉज सो हार्ट ब्रोकन फॉर फेलिंग इन हिज रिलिजियस रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोव्हाइड द लास्ट सॅक्रमेंट फॉर अनॉटिंग द सिक मॅन. या कवितेमध्ये जो काही प्रिस्ट या ठिकाणी फादर गिलिजन दाखवला आहे, तो त्याची रिलिजियस रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे धार्मिक जबाबदारी पार पडत असताना तो काय करतो, त्या ठिकाणी कमी पडतो आणि जे काही आजारी माणूस असतो त्याचा त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि त्याचे काही विधी करायचे असतात, त्या विधी तो त्या ठिकाणी करण्यास
वेळेवर पोहोचू शकत नाही. ही ऑल्सो ड्रेडंड दॅट वन ऑफ हिज पार्टनर्स विल बी अकर्स्ड बिकॉज ऑफ हिज फेल्युअर टू परफॉर्म द डिक्रीज टास्क. आणि त्याला परत कळतं की त्याचा एक पार्सनर्स किंवा त्याचा जो काही भक्त आहे तो त्या ठिकाणी काय आहे, त्याच्या सेवेमुळं तो वेळेत त्या ठिकाणी त्याला त्या रिच्युअल्स किंवा राईट्स परफॉर्म करण्याला उशीर झाल्यामुळं त्या ठिकाणी काय काय झालं असतो, तो मृत्यू पावलेला असतो. याचंही दुःख त्याला त्या ठिकाणी होतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट मॅसेज इज द पोएट ट्राईंग टू कन्वे थ्रू द पोएम. या कवितेच्या माध्यमातून कवी कुठला मॅसेज या ठिकाणी देऊ इच्छितो. W. Yeats हा कवी द बॅलड ऑफ द फादर गिलिजन या कवितेच्या माध्यमातून कुठला मॅसेज या ठिकाणी आपल्या वाचकांना देतो, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो. द मॅसेज दॅट द पोएट इज ट्राईंग टू कन्वे थ्रू द पोएम द बॅलड ऑफ फादर गिलिजन इज दॅट गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स अदर्स. या कवितेच्या माध्यमातून एक असा संदेश आपल्याला भेटतो की जो कोणी देव आहे तो देव अशा लोकांची सतत मदत करतो जे लोक इतरांना त्या ठिकाणी मदत करतात. फादर गिलिजन हू हॅड कम्प्लीट फेथ इन गॉड फेल अस्लीप when he was supposed to be beside the sick man to give the last sacrament. आणि या कवितेमध्ये दर्शविल्याप्रमाणे फादर गिलिजन नावाचे जे काही कॅरेक्टर आहे ते त्याला देवामध्ये परिपूर्ण विश्वास असतो. तो आस्तिक असणारा हा एक व्यक्ती आहे, तो एक प्रिस्ट आहे, तो पुजारी आहे. आणि ज्यावेळेस तो त्या ठिकाणी झोपतो संध्याकाळचं आणि त्या ठिकाणी ॲक्च्युली जो व्यक्ती त्या ठिकाणी खूप आजारी आहे, तो मरणार असतो, त्या व्यक्तीच्या सोबत असणं गरजेचं होतं. परंतु थकव्यामुळं तो त्या ठिकाणी ती त्याचं ड्युटी आहे, रिलिजियस ड्युटी आहे, तो करू शकत नाही. दॅन द सिक मॅन सोल वुड बी ग्रेस्ड अँड ही वुड गो टू द हेवन. जर का तो प्रिस्ट त्या सिक माणसाच्या सेवेमध्ये बिफोर डेथ असता तर कदाचित हा जो आजारी व्यक्ती आहे तो मृत्यू पावल्याच्यानंतर त्याला स्वर्गाचे दार उघडे झाले असते, असं त्या ठिकाणी आपल्याला या कवितेमधून शिकायला भेटतं. बट while he was sleeping, God sent his angels in Father Giligion's disguise to the sick man's house. आणि ज्यावेळेस हा फादर गिलिजन त्या ठिकाणी थकवा आल्यामुळं त्या ठिकाणी झोपतो तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये देव त्याचा दुसरा देवदूत फादर गिलिजनच्या स्वरूपात वेशामध्ये त्या ठिकाणी त्या आजारी माणसाच्या घरी त्याला पाठवतो. गॉड न्यू फादर गिलिजन वॉज एक्स्ट्रीमली टायर्ड सो गॉड हेल्प्ड हिम इन हिज टाईम ऑफ नीड. आणि देवाला माहीत असतं की हा फादर गिलिजन हा त्या ठिकाणी लोकांची सेवा करून करून खूप त्या ठिकाणी त्याला थकवा आलेला आहे आणि म्हणून देव त्याच्या स्वरूपामध्ये त्या फादर गिलिजनच्या वेशामध्ये दुसऱ्या त्याच्या देवदूताला त्या ठिकाणी पाठवतो आणि देव या फादर गिलिजनची त्या ठिकाणी काय करतो, मदत त्या ठिकाणी करतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज द प्रिस्ट डुईंग ॲट दिस टाईम. नेक्स्ट क्वेश्चन कम डाऊन. व्हॉट डज द लाईन अपॉन द टाईम ऑफ स्पॅरो चिर्प मीन. या कवितेमध्ये ही जी कविता आहे, कवितेमध्ये जी वळ आहे अपॉन द टाईम ऑफ स्पॅरो चिर्प, या वळीचा अर्थ काय या ठिकाणी कवीनं सांगितलेला आहे. तर त्याचा अर्थ आहे बघा, आन्सर, इट रेफर्स टू द अर्ली मॉर्निंग आवर्स वेन द बर्ड्स सच ॲज स्पॅरो ट्विटर. अपॉन द टाईम ऑफ स्पॅरो चिर्प या वळीचा, या कवितेतील वळीचा अर्थ काय होतो, तर तो होतो इट रेफर्स टू द अर्ली मॉर्निंग आवर्स वेन द बर्ड्स सच ॲज स्पॅरो ओज ट्विटर. सकाळच्या वेळेमध्ये, सकाळची वेळ झालेली आहे आणि त्यावेळेस ज्या काही चिमण्या चिवचिवाट करतात त्याला उद्देशून ही ओळ या कवितेमध्ये कवीनं वापरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू कन्क्लूड अबाउट द मेंटल स्टेट ऑफ द प्रिस्ट फ्रॉम द लाईन अँड रोड विथ लिटल केअर. या कवितेतील जी काही वळ या ठिकाणी दिलेली आहे अँड रोड विथ द लिटल केअर, या वळीच्या वरून तुम्ही या ठिकाणी जे काही प्रिस्टचं जे काही मेंटल स्टेट आहे याविषयी तुम्ही कुठलं कन्क्लुजन काढाल. तर बघा असा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. द प्रिस्ट वॉज क्वाईट डिसहर्टन्ड फॉर नेग्लेक्टिंग हिज रिलिजियस ड्युटी अँड वॉज ऑल्सो स्केअर्ड दॅट वन ऑफ हिज पार्टनर्स विल बी कर्स्ड बिकॉज ऑफ हिज नेग्लिजन्स. या कवितेमध्ये जो काही प्रिस्ट आहे फादर गिलिजन, तो त्या ठिकाणी खूप त्याला त्रास होतो, वेदना होतात, दुःख होतं, कारण त्याची जी काही रिलिजियस ड्युटी त्या ठिकाणी त्यानं काय केलेली असते, डिले केलेला असतो, उशीर केलेला असतो परफॉर्म करण्यामध्ये आणि त्याचाच परिणाम म्हणून
हा जो काही पार्सनर आहे त्या ठिकाणी त्याला पार्सनरची डेथ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. सो ही सॅडली राइड्स रेकलेसली टू द हाऊस ऑफ द सिक मॅन इन द माउंटेन्स टेरिन ऑफ द आयरिश विलेज विदाऊट केअरिंग फॉर हिज ओन सेफ्टी. आणि ज्यावेळेस सकाळी उठल्याच्यानंतर त्याला कळतं की हा डेड जो सिक मॅन आहे, जो आजारी व्यक्ती होता त्या खेड्यामधला, त्या गावामधला, तो त्या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे. तर तो त्या ठिकाणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घोड्यावर बसून अगदी वाऱ्याच्या वेगानं त्या मृत व्यक्तीच्या घराच्या दिशेनं त्या ठिकाणी निघतो. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय डिड द प्रिस्ट क्राय आउट मारवन मारवन. या कवितेमध्ये हा प्रिस्ट फादर गिलिजन मारवन मारवन हा शब्द काय उद्गारतो असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. द प्रिस्ट क्राईड आउट मारवन मारवन इन ग्रीफ ॲज ही कुडंट गो टू द सिक मॅन्स फॉर परफॉर्मिंग द लास्ट राईट्स. या कवितेमध्ये मारवन मारवन असा क्राय किंवा असा ओरड त्या ठिकाणी प्रिस्ट या ठिकाणी करतोय. तर त्याचा अर्थ असा आहे की त्याला खूप दुःख झालेलं असतं, कारण जी काही रिलिजियस ड्युटी त्या ठिकाणी त्या सिक मॅन्सच्या साठी करण्याची त्याच्यावर जी ड्युटी असते, जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती करण्यामध्ये तो काय झालेला असतो, कमी पडलेला असतो किंवा त्याला ती करता आलेली नसते. आणि म्हणून त्या डिस्ट्रेसमध्ये, त्या निराशेमध्ये तो मारवन मारवन हे शब्द त्या ठिकाणी या कवितेमध्ये उद्गारतो. नेक्स्ट क्वेश्चन, वाय डिड द वाईफ ऑफ सिक मॅन आस्क फादर यू कम अगेन. त्या आजारी व्यक्तीची पत्नी त्या ठिकाणी फादर गिलिजनला असं का विचारते, फादर यू कम अगेन असं का विचारते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. वेन द सिक मॅन्स वाईफ सॉ द प्रिस्ट शी वॉज सरप्राइज्ड बिकॉज हर हजबंड हॅड ऑलरेडी रिसिव्ड द लास्ट सॅक्रमेंट फ्रॉम द प्रिस्ट अँड हॅड डायड हॅपीली. ज्यावेळेस त्या आजारी व्यक्तीची पत्नी प्रिस्टला त्या ठिकाणी पाहते तर तिला आश्चर्य वाटतं, नवल वाटतं, कारण ऑलरेडी तिच्या पतीचं त्या ठिकाणी जे काही फायनल राईट्स असतात किंवा अंतिम संस्कार असतात हे त्या ठिकाणी एका प्रिस्टनं केलेले असतात. आणि ज्यावेळेस हा फादर गिलिजन हा प्रिस्ट परत त्यांच्या घरी जातो त्यावेळेस त्या सिकमेनची पत्नी, ती विडो परत त्याला पाहते आणि त्याला उद्देशून फादर यू कम अगेन हे उद्गार त्या ठिकाणी काय करते, उद्गारते. सो शी वॉज अनेबल टू अंडरस्टँड वाय द प्रिस्ट हॅड कम अगेन. आणि म्हणून तिला असा प्रश्न पडतो की हा फादर गिलिजन त्यानं त्याची ड्युटी केलेली आहे, जे काही रिलिजियस ड्युटी त्या ठिकाणी बिफोर डेथ आफ्टर डेथ जे काही राईट्स असतात ते परफॉर्म प्रिस्टनं केलेले आहेत, तरी पण हा प्रिस्ट आणखीन घरी वापस काढलेला आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारते. कोण, ती विडो, त्या सिक मेन्सची जी काही वाईफ असते. ज्यावेळेस तो नंतर डेथ होते त्यावेळेस ती विडो ह्या फादरला विचारते की फादर यू कम अगेन हा प्रश्न त्या ठिकाणी ते त्याला विचारते आणि त्याला हे कळत नाही की हा परत का त्या ठिकाणी वापस आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज द लाईन ही नेल्ड हिम ॲट द वर्ड शो ऑफ हिज कॅरेक्टर. या कवितेच्या माध्यमातून जी काही ओळ आहे या कवितेमधली, ही नेल्ड हिम ॲट द वर्ड, याच्यावरून या फादर गिलिजनचं जे कॅरेक्टर आहे किंवा जे स्वभाव आहे याच्या कुठल्या स्वभावाचं दर्शन घडवणारी ही ओळ या ठिकाणी कवीनं वापरलेली आहे. द आन्सर, द प्रिस्ट केम टू नो फ्रॉम द लेडी दॅट द सिक मॅन डायड हॅपीली आफ्टर द प्रिस्ट हॅड लेफ्ट. ज्यावेळेस फादर गिलिजन किंवा हा प्रिस्ट त्या ठिकाणी त्या सिक मेन्सच्या घरी जातो त्याची रिलिजियस ड्युटी परफॉर्म करण्याकरता, त्यावेळेस त्याला त्याच्या पत्नीकडून समजतं की त्या ठिकाणी त्याची डेथ त्या ठिकाणी झालेली आहे आणि तो त्यांना आनंदानं त्या ठिकाणी जीव सोडलेला आहे. दिस वर्ड्स फ्रॉम द विडो मेड द प्रिस्ट रिअलाइज्ड दॅट द एव्हर मर्सीफुल गॉड हॅड extended his helping hand to him and had compassionately sent an angel to minister the last ritual to the dying man so that both the sick man as well as the priest were saved from damnation. आणि ज्यावेळेस हे शब्द विडो त्या ठिकाणी सांगते की ज्या माझ्या पतीची जी काही मृत्यू आहे आणि जे काही संस्कार असतात मृत्यूच्या पश्चात ते प्रिस्टनं ऑलरेडी केलेले आहेत. हे शब्द ऐकल्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रिस्टला त्या ठिकाणी देवामध्ये जो काही विश्वास आहे तो अनेक दृढ होतो आणि त्याला कळतं की देव हा सदैव मानवजातीच्या काय करतो, मदत करतो, त्या ठिकाणी आशीर्वाद देतो. आणि याच्यामुळं असं होतं की जो मृत व्यक्ती आहे
तसंच हा प्रिस्ट या दोघांनाही देवानं त्या ठिकाणी वाचवलेला आहे असा त्याचा समज त्या ठिकाणी होतो. फादर गिलिजन वॉज हंबल्ड ॲट धिस नेल्ट अँड प्रेड. आणि ज्यावेळेस त्याला हे कळतं की माझ्या वेशामध्ये एक नवीन देवदूत देवानं या ठिकाणी माझ्या ॲब्सेंटीमध्ये या ठिकाणी माझ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाठवला होता, याचा खूप आनंद या फादर गिलिजनला होतो आणि देवाचे उपकार मानण्याकरता तो काय करतो, नतमस्तक व्हायला या कवितेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इम्प्रेशन डू यू फॉर्म ऑफ फादर गिलिजन. एक या कवितेतील सेंट्रल कॅरेक्टर म्हणून फादर गिलिजनच्या स्वभावाचं कुठलं एक महत्त्व किंवा तुमच्या मनावर कुठला इम्प्रेशन या ठिकाणी ठेवून जातं हे कॅरेक्टर फादर गिलिजन, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला साहजिकच पडतो. फादर गिलिजन इज अ सिम्पल गॉड फिअरिंग अ नोबल मॅन हू डज हिज ड्युटी ॲज अ लेबरियस प्रिस्ट. हा फादर गिलिजन जो काही सेंट्रल कॅरेक्टर एक मुख्य पात्र या कवितेमध्ये कवी डब्ल्यू विट्सनं जे सांगितलेलं आहे ते साधं, देवामध्ये अत्यंत निष्ठा आणि विश्वास असणारं आस्तिक असं पात्र, देवाला घाबरणारं आणि एक निष्ठावान आणि कामाला देव मानणारं असं हे प्रिस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या कवितेमध्ये. ही हेल्प्स द पुअर अँड नीडी पीपल हू वेअर सफरिंग फ्रॉम ॲन एपिडेमिक सेल्फलेसली. आणि या कवितेमध्ये हा जो काही फादर गिलिजन हा जो कोणी प्रिस्ट आहे तो जे कोणी लोक आहेत, गरीब आहेत, ज्यांना गरज आहे मदतीची, अशा लोकांना या ठिकाणी त्या ठिकाणी मदत करताना आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि कुठल्याही स्वार्थाशिवाय या ठिकाणी हे पात्र या ठिकाणी लोकांची मदत करताना आपल्याला दिसतं. त्यांना रिलिजियस जे काही राईट्स असतात किंवा रिच्युअल्स परफॉर्म करण्यामध्ये हे पात्र त्या ठिकाणी स्वतःच्या जीवाची तमा न करता या ठिकाणी स्वतःच्या आराम किंवा जो काही समाधान आहे त्याचा न विचार करता त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम हे पात्र या ठिकाणी करतं. ही स्टूड ॲट द बिसाइड ऑफ द डाईंग मेन डे अँड नाईट टू परफॉर्म द लास्ट डाईंग राईट्स विदाउट केअरिंग फॉर हिज ओन हेल्थ अँड सेफ्टी. आणि हे पात्र या कवितेमध्ये संबंध जे काही लोक असतात त्या लोकांच्या, आजारी लोकांच्या सोबत त्या ठिकाणी बसलेलं, त्याच्यावर त्या ठिकाणी त्याची सेवा करताना, त्याला बरं व्हावं म्हणून मंत्र पठण करताना या ठिकाणी या कवितेमध्ये आपल्याला दिसतं. स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या तब्येतीची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काळजी न करता हे पात्र या ठिकाणी कवितेत आपल्याला पाहावयास मिळतं. अशा प्रकारचे हे एक सेल्फलेस, बिलिव्हिंग इन गॉड, सिम्पल अँड नोबल character from this poem we find in this poem in the form of Father Gilligan. So these are some of the questions based upon this poem. I hope you will understood the short question discussed with you, and hopefully I suppose that it will help you in your examination to answer the question asked in your examination based upon this poem. I think it's enough for today. Do watch the video and register your presentee. Thank you.